आम्ही निघालो आता रात्रीचे 12:30 वाजता. हेड ऑन टू मालवण. एक नवीन व्लॉग शूट करायला मिळेल आणि सुट्टीचे मिळालेले काही दिवस मजेत घालवायला मिळतील या आशेने मी निघाले यावेळेस माझ्या ऑफिसच्या मित्रमैत्रिणींबरोबर लॉंग विकेंडसाठी मालवण या ठिकाणी. आम्ही रात्री खूप लेट प्रवास करत होतो, त्यामुळे हे बोगदा तसा लाईटांचा लखलखाट झालेला होता. पुण्यावरून मालवणला जात असताना तुम्हाला 3-4 घाट लागतात आणि हा असाच एक घाटातला रस्ता होता जिथे किर्र असा काळोख होता. रस्त्याने एकही वाहन नव्हतं आणि ते बघून चांगलीच घाबरगुंडी उडालेली होती. माझ्या मित्रमैत्रिणी झोपलेले होते गाडीमध्ये मागे, पण मी पुढे बसल्यामुळे मला हे सगळं थ्रिल जे काही आहे ते अनुभवायला मिळालं प्रवासातलं. हळूहळू आम्ही पुढे जात असताना थोडं उजडायला लागलेलं होतं. 6 वाजले. जरा गारवा आहे हवेमध्ये, जरा नाही बरंच आहे. झोपलेत काही जागी आहेत आणि वातावरण खूप मस्त आहे आणि असे आभाळ असं वाटतं. मालवणला पोहोचायच्या जवळपास 2-2.5 तास आधी आम्हाला एक सुंदर असा व्ह्यू दिसला आणि तिथे मग आम्ही आमची गाडी थांबवली आणि थोडा वेळ तिथला तो जो निसर्गरम्य सोहळा होता तो अनुभवला. हे एव्हरीवन, सो हिअर आय एम, वेलकम टू मालवण. आणि आलोय आम्ही इकडे आता रस्त्यानेच आहे. सूर्योदयाचा हा एक अविस्मरणीय अनुभव आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाला. हे चित्र जे आहे हे फक्त मी शूट करू शकते, मला शब्दातही व्यक्त करताना फार अवघड जात आहे. इट वॉज वन ऑफ दी बेस्ट स्टार्ट ऑफ माय ट्रिप एव्हर. जन्नतमध्ये असल्यासारखा फील येतोय, जन्नतमध्ये सिरियसली. आले बघतोय आम्ही. आमचं दिख नाही रे, दिसतं आम्हाला. इतका सुंदर व्ह्यू आहे. आभाळ अख्खा दिसतोय, आभाळाखाली असं बसलोय. तिकडे नदी दिसती आहे आणि इकडे झाड आहेत हिरवेगार, पहाड आहेत बाजूने. दिन बन गया. स्टार्ट इतका सुंदर झालाय. आय होप की ये सफर बहुत यादगार रहेगा. नक्कीच. हे आमच्याशी हे मित्रमैत्रिणी सगळे से येडे, सगळे आपापल्या तालात आहे तिकडे. हे जन्नत में हम लोग फिलहाल जन्नत से शूट हो रहा है ये व्लॉग जो है वो. गाइस कैसे फील हो रहा है? मागे आभाळ आहे, खाली जमीन आहे. कसं वाटतं सगळ्यांना? खूप मस्त वाटतं. मस्त वाटतं. व्हाट अ मॉर्निंग गाइस. सफर खूबसूरत है मंजिल से भी असं म्हणतात, ते काही खोटं नव्हे. म्हणजे मालवणला पोहोचायच्या आधी जो काही सुंदर रस्त्यांचा हा नजारा आमच्या नशिबी आला, तो शूट करताना मला असं वाटतं माझ्या ब्लॉगचे सुरुवातीचे 4 ते 5 मिनटं फक्त मी हा रस्ताच कव्हर केला आहे. अख्खं डोंगर जे होतं ते पूर्णपैकी धुक्याने झाकलेलं होतं, धुक्याची चादर ओढल्यासारखं. डांबरी रस्ता संपवून जेव्हा आपल्याला लाल माती दिसायला लागते तेव्हा कळतं की हो, आपण आता मालवणच्या जवळ येऊन पोहोचलोय. शाळेत जाणारी मुलं आम्हाला रस्त्याने जागोजागी उभी दिसली आपल्या बसची वाट बघत, आणि हा काहीतरी एक मस्त फील होता. आमचे मित्रमंडळी फार एक्सायटेड झाले होते की शेवटी आपण आपल्या निश्चित स्थळी पोहोचतोय. रस्त्यात आम्हाला हे गुराखी दादा भेटले. शहरात सहसा अशा गाई, ढोरं, वासरं काही बघायला मिळत नाही. रात्री 12-12:30 वाजता गाडीत बसलेलो होतो आणि जेव्हा एकदाची ही लालपरी दिसली तेव्हा मग शाश्वती पटली की हो बाबा, पोहोचलोय आपण एकदाच आपल्या निश्चित ठिकाणी मालवणला. गावात प्रवेश केल्या आम्हाला तिथला अशी लोकल बाजारपेठ बघायला मिळाली आणि जागोजागी असे कलर्सची दुकानं, रंगीत पिचकाऱ्यांची दुकान लागलेली होती, कारण होळी होती जवळच 2 दिवसांमध्ये. आणि एक सुंदर असं गावातली शांतता होती आणि आमच्या ड्रायव्हर दादांनी सरळ जी आमची गाडी होती ती वळवली डायरेक्ट मालवण बीचला. इथे पाहिलेला आम्ही हा पहिला समुद्र आणि हा पहिला बीच.
सकाळी सकाळी आल्याबरोबर समुद्रावर बसलेलो आहे आम्ही. छान असं मस्त समुद्राचं खळखळत वाहत येणाऱ्या लाटा असं स्वागत करतात आहे मस्त. सकाळी सकाळी मस्तपैकी समुद्राचं दर्शन केल्यानंतर आम्ही पोहोचलो मग आमच्या राहत्या ठिकाणी, आमच्या राहत्या रिसॉर्टला. एकदाची गाडी पार्क केली आणि सगळेचे सगळे पटापट वळालो आपल्या रूमकडे. तर फायनली आता 10 वाजता आम्ही आमच्या स्टेला पोहोचलेलो आहे आणि नाव जन्नतमध्ये आणि चाललो आहे आमच्या स्टेला. खूप सुंदर घर आहे हे मस्त. मी दाखवते फ्रंट कॅमेऱ्याने. एक मिनिट. हा आमचा स्टे आहे इथला. खूप सुंदर असा मस्तपैकी. सो नाव वी हॅव एंटर्ड ॲट आवर होम. इट्स ब्युटिफुल. पक्ष्यांचे आवाज येत असते. सो अमेझिंग. खूप सुंदर प्लेस आहे ही. मागे मस्त नारळाची झाड आहेत. कोकिळा कुहू करते. अरे इट्स ओके, इट्स ओके. कसं वाटत आहे? एकदम कडक. एकदम रात्रभर झोप न झालेली. हा मैं तो देखी नाही बाथरूम. आणि मग आम्ही पटापट आवरलं आणि निघालो. So guys are excited for the day. Excited आहात? अरे व्हिडिओ तर आज बघूया मी आजचा दिवस कसा स्पेंड करतो. एक वेगळा टाइम टेबल आहे. 2 किल्ले आम्ही आय थिंक कव्हर करणार आहे आणि त्यानंतर बघूयात आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो. सध्या भूक लागले तर नाश्ता करायला चाललोय. करायचं आय थिंक आम्ही 2 किल्ले फिरायला जाणार आहे आज आणि त्यानंतर मग संध्याकाळी जमलंच तर बीचवर किंवा मग आणखीन कुठेतरी. तर हॉटेल टुरिस्ट हे मालवणमधलं एक लोकल खानावळ आहे आणि आम्ही 3ही दिवस इथेच जेवण केलं. एंटर केल्याबरोबर तुम्हाला ही छानपैकी खडूने लिहिलेली मेन्यू प्लेट दिसते आणि त्यावर तुम्हाला सगळे रेट्स वगैरे आणि त्यांच्याकडे काय काय खायला मिळतं हा सगळा मेन्यू तिथे लावलेला आहे आणि ती टेस्ट कमाल होती. कमाल. आम्ही आता लंचसाठी आलो एका ठिकाणी आणि इथे सगळ्यांनी आपापलं जेवण ऑर्डर केलेलं असतं. व्हेजवाले इधर बैठे, नॉनव्हेजवाले उधर बैठे. आम्ही नॉनव्हेज खाणार आहे पण आता आम्ही सध्या व्हेज खातोय त्यामुळे आम्ही इकडे बसलोय. आता बघू याची टेस्ट कशी आहे. तर मी व्हेज थाळी मागवली आहे सध्या आता. तर यामध्ये भाज्या दिसतात आहे मला 4. एक रशाची भाजी आहे आणि ही एक हे मला असं वाटतं काहीतरी मटकी की हे मसूर. त्यानंतर डाळ आहे आणि सुकी भाजी आहे, भात आहे, पापड आहे, सॅलड आहे, पोळी आहे आणि ही सोलकढी आहे. तर बघूयात आता कशी टेस्ट आहे याची. काहीच आम्ही जेवून निघालो आता आणि खरंच छान टेस्ट होती. तर तुम्ही कधी आला तिथे मालवणला तर हॉटेल टुरिस्ट मालवणी फिश थाली इथे व्हिजिट करा. टेस्ट खरंच खूप छान आहे. एकदम घरच्यासारखं जेवण आहे आणि रिझनेबल रेटमध्ये. माझ्या बॉटल्स आमच्या त्या आम्ही घेऊन चाललो सोबत. हे माझे फ्रेंड्स आहेत. गाईस खाना कैसा था? एकदम बढ़िया. है ना? मस्त. सही. दाल फ्राय. निघतोय आता आमच्या पुढच्या प्रवासासाठी. काम. तर आम्ही सध्या आता आलो आहे परत एकदा बीचवर आणि इथे ना आम्हाला आता बोटीतनं जायचं आहे सिंधुदुर्गला. तर हा माझा मित्र आहे कार्तिक. याने असं ट्रिप वगैरे छान प्लान केलेली आहे. आणि काय अरे उसने प्लान किया यार, उसको उतना मेरे को फुटेज देना पडेगा. येस ही इज द मॅनेजमेंट आणि छान प्लॅन केलाय कार्तिक. जेवण पण छान होतं. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जो स्पॉट कव्हर करणार होतो तो होता सिंधुदुर्ग. मालवण प्रवासी टर्मिनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हातात भाला घेऊन दोन्ही बाजूने लावलेल्या ह्या मावळ्यांच्या मूर्त्या जणू काही आपल्या स्वागतासाठी तेथे उभ्या आहेत असा भास होत होता. 4ही बाजूने सुंदर असा व्यापलेला समुद्र आणि तिथला हा समुद्र किनारा. हे सगळं काही एका पाठोपाठ एक पार करत आम्ही निघालो होतो सिंधुदुर्ग किल्ला बघायला.
प्रत्येकी 100 रुपये असं तिकीट काढून आम्ही बोटीतनं प्रवास करून सिंधुदुर्गला जाणार होतो आणि तिथं ऑनलाईन पेमेंट होत नाही, तर त्यामुळे तुम्हाला कॅश कॅरी करावं लागते. तर इथे आम्ही जवळपास 15 मेंबर असल्यामुळे आमचे 1500 रुपये जमा करताना उडालेली ही तारांबळ. इथे आम्हाला लाईव्ह जॅकेट्स आणून दिलेले आता. येस येस, लाईव्ह जॅकेट्स घालून आम्ही रेडी आहोत असे आणि मस्तपैकी ऑन आर वे सिंधुदुर्ग. या बोटीने चाललोय आम्ही आता. एकदाची आमची बोट दिसली आणि बोट दिसता क्षणी पटापट आम्ही सगळेजण जाऊन बोटीमध्ये आपापली जागा घेतली. अब ये टायटॅनिक हमारे हवाले. अगदीच अनकम्फर्टेबली बसलोय आम्ही, हे गळ्याला फाशी लागल्यासारखे, पण यही हमारी जान बचाने वाला है. आम्ही आता असं टायटॅनिक मध्ये बसल्यासारखं फील येतोय आम्हाला. वो लाईव्ह जॅकेट पहन के मला पूजा कैसा लग रहा है? मस्त वाटतंय मला. ते काही भीती नाही. पूजा वाचवणार आहे मला, जर काही झालं तर तुझी जबाबदारी आहे. पोहायला येत नाही. और इसके तो फालतू में बाजू में बैठी हुई, इसको ही मुझे बचाना पड़ेगा. मैं तो आ जाऊंगा खुद. मेरा क्या होगा? आत्मनिर्भर बन. आत्मनिर्भर. I'll try. जीवनाचे नावेच्या टोकावर एक व्यक्ती उभा असतो आणि तो जी नाव घेऊन चाललाय त्या नावेला गाईड करत असतो की ती कुठल्या दिशेने न्यायची आहे आणि कशा प्रकारे न्यायची आहे. थोडं समुद्राच्या आणखी जवळ गेल्यावर सगळ्यांचे मोबाईल पटापट बाहेर निघाले होते आणि सगळेजण जमेल तसं मस्त हसत खिदडत आपल्या मोबाईलमध्ये हा जो काही सुंदर नजारा आहे तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते. 15 ते 20 मिनिट लागतात सहसा मालवणवरून सिंधुदुर्गला पोहोचायला. तिथे पोहोचता क्षणी आम्ही सगळ्यांनी आपले जे लाईव्ह जॅकेट्स होते ते बोटीतच सोडून दिले आणि आमच्याच बाजूला परत एक बोट आलेली होती. इथे अशा कंटिन्यू बोट चालू असतात ज्या प्रवाशांना घेऊन येतात. 1 तास तुम्ही तिथे किल्ला फिरू शकता आणि 1 तास किल्ला फिरून झाल्यानंतर त्या परत तुम्हाला वापस घेऊन जातात. तर आम्ही फायनली पोहोचलो सिंधुदुर्गला. मस्तपैकी बोटीतनं प्रवास करून छान आणि हवा आहे गार, ऊन आहे पण जातच नाही. सिंधुदुर्गला प्रवेश केल्याबरोबर सगळ्यात पहिले तुम्हाला दिसतं त्याचं प्रवेशद्वार, जे मस्तपैकी दगडात छान कोरीव काम करून आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे आणि त्यालाच बाजूने आहे दक्षिणमुखी मारुती मंदिर. अगदीच किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजे एंट्रन्सलाच तुम्हाला दक्षिणमुखी मारुती मंदिर दिसेल आणि मग ही लाकडी चौकट ओलांडून तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करू शकता. आणि इथे किल्ल्याची माहिती सांगणारे हे फलक सुरुवातीलाच अगदी लावलेले आहेत आणि ते हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये आहेत. इथे जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्हाला आतमध्ये किल्ला फिरण्यासाठी कॅश तुम्हाला इथे पण कॅरी करावं लागते आणि 5 रुपयाचं एक प्रवेश तिकीट जे असतं, एंट्री फी जी असते ती तुम्हाला द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. अगदी सुरुवातीलाच आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे समाधीरूपी एक मंदिर बांधलेलं दिसेल. सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे प्रवाशांची बरीच गर्दी तिथे होती आणि आपण आतमध्ये जाऊन तुम्ही महाराजांची जी समाधी तिथे बांधलेली आहे ती बघू शकता. दोन्ही बाजूने सिंह असलेलं हे सिंहासन आणि मध्ये महाराजांचा जो होता मुखवटा हा आपल्याला इथे बघायला मिळतो. थोडं पुढे चालत गेलं की तुम्हाला तिथलं लोकल मार्केट हे बघायला मिळतं आणि आतमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे. तर तिथे तुम्हाला आतमध्ये जावं लागतं उतरून आणि तिथे तुम्हाला महादेवाची पिंड बघायला मिळेल आणि पुढे हा नंदी. मस्तपैकी किल्ला फिरतोय आम्ही छान, पण खूप आता ऊन जरा जाणवायला लागलं आहे, पण अशी मध्ये मध्ये गार हवा येत आहे आणि उन्हामध्ये अशी सावली मिळाली झाडाची की जरा बरंही वाटतं आहे. तर त्यामुळे असा प्रवास चालू आहे एकंदरीत.
आतमध्ये हे काही शीतपेयांचे स्टॉल होते, म्हणजे फिरता फिरता दम लागला तर घोटभर पाण्याने किंवा कोल्ड्रिंकने तहान भागवता येईल. तुम्हाला चालत गेलं की पुढे ह्या पायऱ्या दिसतात आणि ह्या पायऱ्या चढून तुम्हाला वर जावं लागतं आणि तिथनं तुम्हाला अख्ख्या समुद्राचा खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. और ये बहती हवा के साथ मैंने थोड़ा पोज देने का प्रयास किया. तर असं म्हणतात ना, खूप असा उंचावर आल्यानंतर जो व्ह्यू असतो तो जबरदस्त असतो. तर हा इथं व्ह्यू दिसतोय. तर कसं वाटतंय इतक्या दूर आलोय आपण, छान मजेत, एन्जॉयड, इट्स कूल. सिंधुदुर्ग किल्ला फिरताना तुम्हाला फार चालत जावं लागतं. अगदी एक प्रदक्षिणा घातल्यासारखंच आहे, पण खूप मजा येते. समुद्राच्या या लाटांचा खळखळाट जो काही होता आणि त्यासोबत हवेचा आवाज इतका सुदिंग होता की तिथे बसून अगदी मेडिटेशनचं फिलिंग येतं, समाधी लागते माणसाची. खाली जायला म्हणजे समुद्राजवळ जायला ह्या पायऱ्या असतात. ह्या पायऱ्या उतरून जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा तुम्हाला समुद्राच्या जवळ जाता येतं. म्हणजे अगदी समुद्राच्या पाण्यात पाय बुडवून किंवा तिथे मस्ती करायची असेल, हे एक छोटंसं असं दार आहे, यातनं तुम्ही आतमध्ये खाली जाऊ शकता. हे एव्हरीवन, तर आता आम्ही वरून समुद्र बघितला. आता आम्ही समुद्राजवळ आलेलो आहे, एकदम लाईक ते वाटत राहिलो. जय 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 भवानी, जय शिवाजी. एन्जॉय. जय भवानी आणि जय शिवाजीच्या घोषणा देऊन आम्ही अख्खा सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण फिरून आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो, म्हणजे पुढच्या प्रवासाला निघालो. पुढच्या प्रवासासाठी जात असताना आम्हाला यावेळेस आमच्या बोटीमध्ये काही छोटे सवंगडी भेटले आणि त्यांनी ट्रिपमध्ये जरा कल्ला हल्ला करून खूपच रंगत आणली. तर आता आम्ही आलेलो आहे राजकोट फोर्टला आणि इथे महाराजांचा पुतळा दिसत असेल तुम्हाला मागे. तो समुद्रामधून पण दिसतो इकडने आणि आता इथनं पण दिसतोय. आम्ही तिकडे चाललोय वर आता. तर आजच्या दिवसातला आमचा दुसरा किल्ला होता किल्ले राजकोट. किल्ले सिंधुदुर्ग फिरून झाल्यानंतर आम्ही किल्ले राजकोटला गेलो आणि गेल्याबरोबर तुम्हाला पहिले हे भव्य दिव्य असं प्रवेशद्वार दिसतं. अगदी लाल चुटूक गेरूने रंगवलेलं हे जे प्रवेशद्वार आहे ते मन मोहून घेतं. असं चपला इथे बाहेर काढायला लागतात आणि चौकटीवर असे स्वस्तिक काढलेले आहेत मस्त. आणि इथे आपण आतमध्ये प्रवेश करतोय आता. अगदीच सुंदर असं वास्तू आहे ही. एखाद्या चित्रपटात शोभून दिसावी अशी एक रम्य संध्याकाळ होताना आम्ही तिथे बघितली. सूर्याची किरणे तिथे असलेल्या या मंदिरावर पडत होती आणि सगळ्यात पहिले आपल्याला प्रवेश केल्यावर हे मंदिर दिसतं आणि
थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एक भव्य दिव्य पुतळा बघायला मिळतो, जो खळखळत वाहणाऱ्या समुद्राकडे तलवार रोखून उभा आहे. संध्याकाळची वेळ, अस्ताला जाणारा सूर्य आणि त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अंगावर शहारे आणणारा अनुभव होता. खूप फिरून आम्हाला भूक लागलेली होती आणि म्हणून मग आम्ही तिथे असलेल्या चौपाटीवरचं हे मस्त चटपटीत चाट जे आहे याच्यावर जरा ताव मारला, क्योंकि भाई सबसे पहिले पेटपूजा बहुत ज़रूरी होती है. छान अशी पेटपूजा झाल्यानंतर आम्ही परत एकदा समुद्रावर गेलो, तिथला हा सुंदर असा सनसेट अनुभवण्यासाठी. इथे खूप ब्युटिफुल व्ह्यू बघायला मिळतोय. इथे सूर्य मावळलेला आहे आणि या बाजूने इकडे आभाळामध्ये चंद्रोदय झालेला आहे. तर सध्या आता आमचा दिवस खूप जास्त मस्त गेलेला, एकदम छान. आणि आता रात्रीचे जवळपास 9:15 होत आले. आम्ही चाललो होतो सगळेजण डिनरसाठी मस्तपैकी. दिवसभरात 2 किल्ले फिरून झाल्यानंतर आणि समुद्रावर चांगलीच दंगामस्ती केल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही पटापट निघालो आमच्या हॉटेल टुरिस्ट या ठिकाणी रात्रीचं जेवण करायला. काय खाणार आहे आपण? पापलेट खाणार आहे ना? येस. आम्ही पापलेट ट्राय करणार आहे मालवणमधलं. आणि जवळपास आम्ही 6 लोक. ये तू ये. त्याच्याजवळ ये, तू ये. त्याच्याजवळ ये, तू ये. ही माझी फ्रेंड आहे. असं आमच्या ऑफिसमध्ये काही बोलणं होत नाही, फक्त आम्ही बसमध्येच भेटतो एकमेकांना. बट ना आमच्या स्ट्रेसपासून फ्री पण झालं पाहिजे आणि एकमेकांना थोडं जाणून पण घेतलं पाहिजे. राईट पूजा? येस. सो कम विथ अस. चला. हॉटेल टुरिस्ट हे ठिकाण आमच्या स्टेपासनं आम्हाला अगदी वॉकिंग डिस्टन्सवर होतं आणि तिथली जी जेवणाची चव आहे, अस्सल मालवणी जेवणाची चव आहे, ही आम्हाला खूप आवडली होती. म्हणून आम्ही 3ही दिवस, जेवढे दिवस आम्ही मालवणला होतो, आम्ही इथेच जेवलो आणि खरंच इथलं जेवण फार कमाल आहे. तर आजच्या रात्रीच्या डिनरसाठी आम्ही सगळेजण नॉनव्हेज खाणार होतो. तर आम्ही आता डिस्कस करतोय. तर आमचं हे असं पैकी सध्या आता मेन्यू कार्ड आमचं डिस्कस झालेलं आहे. शुभम, काय खातोयस तू? ते आता डिसाईड करतोय, अजून डिसाईड करतोय. और तू किरण? दाल तडका आणि जिरा. अच्छा, एकदम सिंपल. मुंबई थाळी. सही है. दाल तड़का आणि राईस ना. तेरा क्या खाते? तू क्या खा रही है? प्रॉन्स थाळी. आणि तू? पापलेट थाळी. आणि मी खेकडा खाणार. मालवन में आए और सी फूड नहीं खाया तो क्या ही खाया. दैट्स व्हाई वी आर ट्राइंग ऑल द सी फूड. अभी तर गाइस, मी आज केकडा थाली खाणार आहे. तर इथे माझी केकडा थाली आलेली आहे मस्तपैकी. तो मज्जा. आमच्या थाळ्या आल्यात. ही आता पॉपलेट थाळी, त्यानंतर ही आहे सुरमई थाळी, आणि त्यानंतर ही आहे प्रॉन्स थाळी, आणि ही आहे केकडा थाली. दाल तडका इज कमिंग सून. दाल तड़का इज कमिंग सून. ये दाल तड़का की थाली है. दाल तड़का आएगा तब तक हम ये खाना नोश फरमाते हैं. कम एंड एन्जॉय. इट्स वर्थ. खायला या खेकड्यात तर खायलाच कमी मिळतं, टाइमपासच जास्त असतो, थंड होऊन जातं. जबरदस्त आहे खेकडा. भारी आहे, भारी आहे. भाई टेस्टीएस्ट मीट इन द वर्ल्ड खेकडा आहे. इन द वर्ल्ड सगळ्यात जास्त चांगलं काय असेल ना खेकडा तो एक जरी असेल ना. चलो गाईज, तो आजचा दिवस असा संपन्न झाला. आमचा डे 1 खूप छान होता. आमची अर्धी टीम तिकडे आहे रूमवर आणि आम्ही आता जातोय. जेवण खूप जबरदस्त होतं आणि इट्स ब्युटिफुल डे. दाल खिचडी, दाल तडका. आणि थँक्स टू काका, जेवण खूप छान होतं तुमच्या इथे. काका जेवण छान होतं, धन्यवाद. मला येते ना. अस्सल मालवणी सी फूडवर यथेच्छ ताव मारल्यानंतर आम्ही सगळेजण येऊन पोहोचलो आमच्या हॉटेल रूमला. अशा प्रकारे आम्ही आलोय आता मस्त आमच्या रूमवर छान. नंतर माझ्या रूममधल्या टी व्हीवर माझ्या फेवरेट अभिषेक उपमन्यूचा छान स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओ लावला आणि माझ्या दिवसाचा एक सुंदरसा शेवट केला. अँड देन दिस इज माय डे 2 वाला लुक. सो आज आमचा सेकंड डे आहे ट्रिपचा आणि सकाळी नाश्ता करायला चाललोय. हे सगळे रेडी होत आहेत आणि काही लोकांच्या तयारी चालू आहे. आमचे बाकी फ्रेंड्स रेडी होईपर्यंत आम्ही आमचा डे 2 असा नाचून मस्तपैकी स्टार्ट केला.
सकाळी सकाळी आम्हाला लवकर जाऊन डे 2मध्ये आमच्या बऱ्याच ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी होत्या त्या कव्हर करायच्या होत्या म्हणून सगळ्यांनी पटापट आवरलं. आणि काही लोक तरी असे सुस्ताडलेले बसलेले होते, जसं की हा शुभम हा अगदी शांत बसलेला होता आणि मांजर माझ्याकडे बघून म्याव करतो. पण आम्ही सगळ्यांना पटापट आवरायला सांगितलं आणि मग निघालो पुढच्या प्रवासासाठी. हां चल रे. चालता चालता इथे आंब्याचं झाड दिसलंय मला. सी गाईज, हे कोकणातला आंबा. हे बाई गजब, हे रात्री दिसलं आपल्याला. आता आलेलो आहे नाश्ता करायला आणि मी इथे आंबोळी चटणी ऑर्डर केली आहे आणि हा गॉगल आहे माझा. आंबोळी चटणी ऑर्डर केलेली आहे आणि मी एक लस्सी मागवलेली आहे मस्तपैकी. इथे आम्ही नाश्त्याला आंबोळी मागवली आहे आता. आंबोळी आणि चटणी ऑलमोस्ट सगळ्यांनी अंडरस्टँडिंग इट. मी घावने मागवलेत आता हे. सो नो मॅटर वेअर आय गो इट्स पुन्हा उसाचा रस इज मॅन्डेटरी. मला सो गाईज इट्स आवर सेकंड डे आणि चाललोय आम्ही आता मस्तपैकी. गणपती बाप्पा म्हणायचं घ्या लवकर बोला आता. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गाडीमध्ये असं मस्तपैकी नाचत बागडत आम्ही आमच्या दुसऱ्या दिवसाची चांगलीच धमाकेदार सुरुवात केली होती. आणि नंतर आम्ही जाऊन पोहोचलो देवबाग बीचला, कारण इथे आम्हाला बऱ्याचशा अशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या आणि हे काका आम्हाला त्यांचं तिथलं जे काही एक पॅकेज आहे ते समजावून सांगत होते. उन्हात बीचवर जाणं म्हणजे हा किती मोठा चुकीचा निर्णय असू शकतो याचा प्रत्यय आम्हाला तिथे आला. इथे सध्या डिसाईड करतोय आम्ही की स्कुबा डायव्हिंग इथे करायचं की दुसऱ्या बीचला करायचं आहे. तर एवढा मेकअप केला, तयारी केली आहे, पण काय अर्थ नाही. घामाच्या धारा लागल्यात नुसत्या. लेट्स सी. मैं दोस्तों फोटो खींचने को बोलते हैं. हां कसं वाटत आहे? कसं वाटत आहे? इट्स टू फायटिंग, कारण स्कुबा डायव्हिंग करायचं आहे. काहीच फिक्स नाही आहे आमचं. बघूयात. चला. मला पाणी शांत इकडे बघ कसलं हे लाटा कशा आल्या. गाईज जसं दिसतं तसं नसतं. याचा प्रत्यय आम्हाला इथे आलेला आहे. कम कार्तिक, ही इज आवर मॅनेजमेंट. कार्तिक लेंका आणि असं डेंजर ऊन आहे. दुपार झाली इथे आता 12. भर दुपारी समुद्रावरची ही रेती म्हणजे नुसती आग आणि ह्या आगीचा अजिबात प्रत्यय नसलेले माझे हे काही मित्र असे पाय वर करून झोका खेळत होते. एवढ्या उन्हात कुठे जायची इच्छा नाही आहे, कारण अजिबात चालता येत नाही रेतीवर. आणि माझे फ्रेंड्स मला तिकडे बीचवर बोलत होते, सो मी तिकडे जाते आता. भाई मर्राई माही तर बरं जरा झाड आहेत यासाठी माणसाने निसर्गात संवर्धन केलं पाहिजे जरा. देवा. ऊन खूप होतं, पण समुद्रावर गेल्यानंतर
अगदीच वेगळं वातावरण होतं. तिथे पोहोचणं अवघड आहे, पण तिथे पोहोचल्यावर तिथला माहोल काही वेगळाच. वाऱ्यामुळे वाहणाऱ्या या समुद्राच्या लाटेंचा हा एक डान्सिंग शो जो काही चालू होता, तो मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये मला जमेल तसं टिपण्याचा प्रयत्न केला. समुद्राच्या लाटेमुळे आम्ही फोटो क्लिक करायचा प्रयत्न करतोय जरा, आणि त्यासाठी सेटअप लावायचं सगळं मी ट्रायपॉइडवर. बट येतोय की नाही तर ओके. जब आपके पास अच्छा मोबाइल होता है, ट्राइपॉड स्टैंड होता है और ऑफ कोर्स एक मुफ्त की व्लॉगर होती है, तो भाई समुंदर किनारे एक सुंदर वीडियो बनाने का मौका कौन ही गवाएगा. Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever dreamed before. दुनिया की बातें बातें छोड़ के गमों की बाहों को मरोड़ के खुशी खड़ी है जिस मोड़ पे we got to go that way, we got to go that way. कोई गलत या कहे सही, हमें किसी की परवाह नहीं, जाने जहां भी लगे जिंदगी we got to go that way, we got to go that way. अब जो भी हो जाने दो, हम बेफिक्र चलते रहे, चलते ओके सो गाईज आम्ही खूप मजा केली. इथे ऊन आहे पण खूप मजा येते आणि निघतो आता आम्ही. ओके बाय एव्हरीवन. बाय. अरे बाय तो बोलो. तिथनं पुढे आम्हाला आमची एक खूप महत्त्वाची ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करायची होती. हा तर आता आपण कुठे चाललोय? स्कुबा डाय आम्ही स्कुबा डायव्हिंगला चाललोय आता. आणि जरा एक्साइटिंग थ्रिलिंग थ्रिलिंग अँड Bucket एक्साइटिंग भी है. बकेट लिस्ट पे भी था. आणि भीती पण वाटते थोडी थोडी, पण आता करायचं. कपडे वगैरे चेंज करून आम्ही परत एकदा देवबाग बीचकडे निघालो. तुम्हाला किनाऱ्यावरच असे ऑक्सिजनचे सिलेंडर दिसतील, जे की तिथले टुरिस्ट जे आहेत, टुरिस्ट गाईड जे आहेत, ते तिथल्या थ्रिलिंग ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठी वापरतात. हॅलो गाईज. हॅलो. सांगा ना एक साईडला फायनली चाललोय आता स्कुबा डायव्हिंग करायला. खूप भीती पण वाटतेय, पण आता बघूयात काय इथे. आणि तिथे मी मोबाईल नेत नाहीये माझा, मोबाईल इकडे ठेवते, त्यामुळे पुढचा शूट आता यांच्या मोबाईलमध्ये होतो, त्यामुळे पाहू कसा होतोय. देखते हे भगवान बचाले. डर लग रहा है बट वी आर एक्साइटेड टू. येस वी आर एक्साइटेड. आम्ही चाललो आता स्कुबा डायव्हिंगसाठी. मला खूप भीती वाटते कारण अख्खा समुद्र आहे हा. आणि पाण्यात उडी मारायची आहे. मला खूप जास्त भीती वाटते. पता नाही. अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंग म्हणजे भाई सगळ्यांनाच खूप भीती वाटत होती, पण तरी सगळेजण चेहऱ्यावर हसू घेऊन हा प्रसंग एन्जॉय करत होते. जेव्हा थांबवतात आणि लक्ष द्या. हाय हाय करा. हाय. भीती वाटत आहे आणि एक्साइटमेंट पण आहे. मला माहिती मी कुठल्या नंबरवर चालली आहे, बट पाणी खारट आहे सगळं. आत्ताच जीप खारट चालली आहे सगळी. चस्का. माय गॉड, इट्स गोइंग टू बी रिअली थ्रिलिंग एक्सपिरियन्स. कर लेंगे पक्का कर लेंगे. कोण आहे? समुद्राच्या मधलाच आहे आम्ही सध्या. आणि माय गॉड, आय डोंट नो, खूप एक्साइटमेंट आहे. बॅक टू द ओशन. आमची बोट जी होती ती चांगलीच फास्ट होती आणि त्या फास्ट बोटमध्ये समुद्राच्या पाण्यात असा हात मारताना आम्हाला अगदी समुद्री डाकूवाला फील येत होता. खूप दूर फिरून झाल्यानंतर समुद्रात एका निश्चित ठिकाणी तुमचे जे स्कुबा डायव्हिंगचे गाईड असतात, जे लोक तुमच्यासोबत असतात, ते एका ठिकाणी जाऊन ती बोट थांबवतात आणि मग तुम्हाला जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जे काही ही उपकरणं आहेत ती लावून
एक ऑक्सिजन सिलेंडर आणि तुमचा एक गाईड जो तुम्हाला समुद्राच्या आतमध्ये नेऊन पाण्याच्या आतलं जे काही अंडर वॉटर सुंदर असं समुद्री जीवन आहे ते दाखवतो. काय नाही होतं. अच्छा आलाय हे कसं वाटलंय? एक मिनिट मी एक आयडिया सांगतो तसं करा. मस्त मजा आली हा. एकदम भारी. मजा काय गेली अजून म्हणायला मजा येते. तेरा स्टेप हमेशा का अगर अच्छा लगा तो ऐसे ऐसे करके अपने फेवरेट गानों पे करके आ जाओ. बोरा बहुत अच्छा लगा. हाय हाय कर हाय कर. मजा आया. मजा आया बहुत. पैसा वसूल. स्कुबा डायव्हिंग करून आल्यानंतर प्रत्येकजण आपापला अनुभव शेअर करत होते. मी मात्र सगळ्यात शेवटी गेली कारण मला खूप भीती वाटत होती. पण डर की आगे जीत है असं एकदा मनात ठरवून मी समुद्रात उडी मारायचा प्रयत्न केलाच. Okay, VJ vibes rocks always. Always. आधी छपाक. भाऊ काय पण करते फोन करू ये पूर्ण. लहानपणी टी व्हीवर डिस्कवरी चॅनल बघताना मला समुद्राच्या आतल्या या जीवनाचं खूप कुतूहल वाटायचं. पण कधीच असा विचार केला नव्हता की कधीतरी मलाही ते अनुभवायला मिळेल. अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंग हा मी अनुभवलेला सगळ्यात थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स होता. खूप मजा आली. खूप छान वाटलं. विजय वाइब्स वेलकम टू द शो. गजब एक्सपीरियंस है. पहले डर लग रहा था, अभी सच में लग रहा है वो मोआना वाला फील आ रहा है. एक्चुअली इट वॉज अमेझिंग. करायला पाहिजे पहिल्यांदा. हे नव्हतं माझ्या लिस्टमध्ये कधीच. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा. सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलाय. ॲडव्हेंचर बेस्ट थ्रिल थोडं लेट आलं. अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंग करून झाल्यानंतर आम्हाला किनाऱ्यावरच एक काका उकडीच्या मोदकांचा असा डबा घेऊन बसलेले दिसले. मग काय त्या काकांना म्हटलं बस अब ये डब्बा तो हमी खाली करेंगे आणि एक एक उकडीचा मोदक खायला मी सुरुवात केली. उकडीचा मोदक खाल्ला आम्ही. खतरनाक आहे. जबरदस्त. तसे माझं फेवरेट आहे उकडीचे मोदक आणि इकडे खूप मस्त आहे. आम्ही सगळंच खातो. लाऊड इट. अरे कोई नहीं दिख रहा. एक नंबर. अरे मेरे को दिवसभरातल्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करून आम्ही खूप दमलो होतो. म्हणून समुद्रकिनारी जाऊन जरा निवांत वेळ बसावं यासाठी आम्ही जाऊन पोहोचलो चिवला बीचला. आणि माझे मित्रमैत्रिणी समुद्रामध्ये खेळायला गेले आणि मी तिथे असलेल्या लोकांशी गप्पा मारत बसले. मग तुम्हाला इकडे येऊन व्हिडिओ घेते मी. मजा कुटुंबासोबत आलेत ना? आमच्या नातीसाठी वाटते. माझी पण नात पुण्याला आहे. हो का? एक कल्याणला आहे. अच्छा. कंपनीमध्ये सर्व्हिस करते. अच्छा. माझी आजी दोन्ही पण घरी असतो. समजा एक आजी गावी आहे बाबांची आई आणि आईची आई पण. त्या आपण दोघी. छान वाटते. मी असं छान मला पण छान वाटलं गप्पा करून. आम्ही होळीच्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर होतो आणि भरती ओहोटी असल्यामुळे आणि होळीची पौर्णिमा असल्यामुळे समुद्र चांगलाच खवळलेला होता. त्याच्या लाटा अशा खूप जोरदार येऊन किनाऱ्यावर धडकत होत्या. अगदीच अंधार पडेपर्यंत आम्ही चिवला बीचला थांबलेलो होतो. खूप मस्ती केली, खूप मजा केली आणि जेव्हा आम्हाला आकाशामध्ये असा चंद्रोदय झालेला दिसला तेव्हा आम्हाला आठवण आली की हो आपल्याला भूक पण लागलेली आहे. आणि म्हणून आम्ही पटकन आमचं जे मोक्याचं ठिकाण होतं खाण्याचं हॉटेल टुरिस्ट ते गाठलं आणि तिथे मग आम्ही दाल तडका, क्रिस्पी वेज आणि बरंच काही काही मागवलं. आणि स्वीटमध्ये हे आम्रखंड ज्याची टेस्ट उत्तम होती. खाऊन बघते इथलं कसं आहे. गोड पण नाही आहे. टेस्ट पण छान आहे. लाईक इट. सहसा मीठ आपण जेवणामध्ये वापरतो पण समुद्रात उडी मारल्यानंतर ते मीठ माझ्या पूर्ण अंगभर पसरलेलं होतं. आणि मग आरशामध्ये माझा टॅन झालेला चेहरा बघत मी माझ्या दिवसाचा शेवट केला. आणि आज होता आमचा डे 3 म्हणजे आम्हाला आमच्या घरी परतायचं होतं. त्यामुळे सगळ्यांनी आपापली पॅकिंग चालू केली.
हे एव्हरीवन, इट्स डे 3 आणि झालं आहे आमचा मस्तपैकी खूप छान झाला हा मालवण टूर. आणि आता निघतोय आम्ही रूममधनं, चेकआउट करतोय. परत एकदा बीचवर जायचं आहे आम्हाला आणि तिथं मग आम्ही वे टू होम. सगळेजण एक एक करून आपलं सामान गोळा करत होते आणि पटापट आपल्या बॅगा ज्या आहेत त्या गाडीमध्ये टाकत होते, कारण आम्हाला लवकरात लवकर घरी पण जायचं होतं. त्याआधी काही खायचंही होतं आणि समुद्रकिनारी जाऊन थोडा काही 1-2 ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी अजून माझ्या फ्रेंड्स लोकांना करायच्या होत्या, त्याही करायच्या होत्या. तर त्यासाठी आम्ही पटकन गाडी काढली आणि निघालो परत एकदा चिवला बीचला. तुम्हाला तिथे गेल्यावर ना सकाळी बीचवर असे 2-3 छान फूड स्टॉल दिसतील. म्हणजे समोर असलेल्या समुद्राच्या छान लाटांसह तुम्ही गरमागरम नाश्त्याचाही आस्वाद घेऊ शकता. काय फील आला बॉस, खरंच खूप मजा आली. समुद्रकिनारी तुम्हाला असे छान शिंपले पडलेले दिसतील आणि मोस्ट ऑफ देम आर लाईव्ह, म्हणजे खूप असे जिवंत शिंपले होते, छान पाण्यातले जीव. ते मी असे छान माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि यावर्षीची जी रंगपंचमी होती ती आम्ही समुद्रकिनारी चिवला बीचला सेलिब्रेट केली. हे एव्हरीवन, तर आम्ही आता इथे आमच्या इट्स हॅपी होली. हॅपी होली सांगता करतोय होळीनी आणि इट्स होली. तर छान खूप 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 मजा केली आणि इतकं छान राहिलेला आहे आमचा हा टूर. आणि आता इथे होळी खेळतोय आम्ही आणि होळी हॅपी होली. चष्मा संभाल के बस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा हा जो मित्र आहे आपलं नवीन टी शर्ट घालून समुद्रकिनारी आला होता आणि मग भाई त्याचं हे नवीन टी शर्ट खराब करणे का वो कहां सब कैसे छोड़ते. तो फिर आया ना मजा. शुभम कसं वाटतंय? आता सगळी मिळून कॉन्ट्री काढा 2000ची आहे तशी नवीन जर्सी घेऊन द्या. ओके. आणि मग समुद्रकिनारी बलम पिचकारीवर पाय थिरकवत आम्ही आमच्या टूरची सांगता केली. मंचली चाल के नवाबी हो गई तो बलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधी नवाबी हो गई. जीन्स पहन के जो तूने मारा ठुमका तो लड्डू पड़ोसन की भाभी हो गई. मग अशा प्रकारे आमचा हा 3 दिवसांचा मालवण टूर संपन्न झाला आणि इथे केलेली सगळी दंगा मजा मस्ती आम्ही मस्त आमच्या फोटोंमध्ये कॅप्चर केली, जी कायम आमच्या स्मरणात राहील.